मानसिकता तयार असते तेव्हा आपण सगळ्या पद्धतीने मार्ग काढतो, कारण देत बसत नाही. भारतीय जनता पक्ष यांना राजकारण करायचंय, त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंय का? नाही. सादर करताना गायकवाड आयोगाने कशी बंडलबाजी केली, कसा खोटारडेपणा केला, हे सुप्रीम कोर्टाने पकडलं. मराठा समाजाची जी खालावलेली स्थिती आहे, ही स्थिती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॉपरली जर प्रेझेंट झाली असती तर अधिक संयुक्तिक झालं असतं. नमस्कार, मी आशिष जाधव, लोकमत डिजिटल न्यूज सर्व्हिसच्या महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे. मराठा आरक्षण खरंच फसलं का? राज्य सरकार शेवटची धडपड करतंय, कसंही करून हे आरक्षण वाचलं पाहिजे. मला विचाराल तर सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना जे ताशेरे ओढले किंवा जी निरीक्षणं नोंदवली, त्यामध्ये एक महत्वाचं निरीक्षण हे नोंदवलं की मराठा समाज हा महाराष्ट्रातला हा सामाजिकदृष्ट्या तसंच आर्थिकदृष्ट्या हा आरक्षणास पात्र नाहीये. अशा वेळी मराठा आरक्षण पुढे न्यायचं असेल, टिकवायचं असेल तर सरकार समोर काय पर्याय आहेत? सुप्रीम कोर्टाकडून 102वी घटना दुरुस्ती संदर्भात सुप्रीम कोर्टात केंद्र सरकार जर का काही सांगत असेल तर मग तिथे केंद्र सरकार नेमकी कोणती बाजू मांडणार आहे? तेव्हा काही निर्णयामध्ये फेरबदल होऊ शकतो का? रिव्ह्यू पिटिशन जे दाखल झालेलं आहे त्या माध्यमातून काही वेगळं काही करता येईल का? याची चाचपणी राज्य सरकारच्या पातळीवरती सुरू आहे. केंद्र सरकारला विनंती करून राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून हा खटला पुढे नेऊ पाहत आहे. त्याचबरोबर मराठा समाज मात्र अगतिक झालेला आहे. एकीकडे छत्रपती संभाजी राजे असतील ते असं म्हणतायत की राज्य आणि केंद्र सरकारनं तातडीनं समाजाच्या हितासाठी पावलं उचलली पाहिजेत. सारथी जी संस्था आहे तिला पाठबळ दिलं पाहिजे. आणि दुसरीकडं भाजप असं म्हणताय की हे आरक्षण जे भाजपच्या फडणवीस सरकारने 2018 मध्ये लागू केलं होतं, हायकोर्टानं सुद्धा ते ग्राह्य मानलं होतं. अशा वेळी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडीचं सरकार कमी पडलेलं आहे. आणि इथूनच मग आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. या चर्चेमध्ये मान्यवर पाहुणे सहभागी होत आहेत. आपल्या सोबत भाजपचे आमदार नितेश राणे आहेत, त्याचबरोबर आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील आहेत, याशिवाय आपल्या सोबत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे आहेत, तसंच आपल्या सोबत मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे सुद्धा आहेत. सुरुवातीला मी डॉक्टर संजय लाखे पाटील जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांच्याकडे जातोय. संजय लाखे पाटील, राज्य सरकार समोर पर्याय दिसत नाहीये, म्हणूनच राज्य सरकार वेळ काढू धोरण अवलंबत आहे. कारण राज्य सरकारला पूर्णपणे आता केंद्रावरती विसंबून राहावं लागतंय की केंद्र सरकार नेमकी काय बाजू मांडते. राज्य सरकार वेळ काढू भूमिका मांडतंय असं कुठंच म्हणता येणार नाही. कारण याची रिव्ह्यू करण्याची शेवटची तारीख ही 4 तारखेपर्यंत आहे आणि ती एक्सटेन्शनही केली जाऊ शकते. विनाकारण त्यात घाई करायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की रिव्ह्यू पिटिशन मध्ये 100 पैकी 99 ह्या फेटाळल्या जातात. आणि यामध्ये काय आहे, एससीबीसी आरक्षण आणि त्याचा कायदा ज्यावेळेस केला तो कायदा केला 30 नोव्हेंबर 2018 आणि त्यापूर्वीच केंद्र सरकारनं 14 ऑगस्ट 2018 102वी घटना दुरुस्ती केली होती. आता 102वी घटना दुरुस्ती करत असताना हे केंद्र सरकार जे आहे ते जे काही जजमेंट सर्वोच्च न्यायालयाने दिलंय त्यामध्ये एका ठिकाणी खूप छान म्हणलंय की स्टॅट्यूटची लँग्वेज जी असते ही इमानदारीची असली पाहिजे. आणि 102वी घटना दुरुस्ती असेल, शेतकऱ्याचे कायदे असतील, कामगाराचे कायदे असतील किंवा सोशल मीडिया कायदा असेल, याच्यामध्ये मोदी सरकारची भूमिका ही प्रामाणिकपणाची नाही. हे बोलतात एक, करतात दुसरं आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक करतात. दुर्दैवानं मराठा समाज त्यामध्ये आज सापडलेला आहे. त्याचं कारण असं आहे की 102वी घटना दुरुस्ती केल्यानंतर नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन जे आहे, यापूर्वी काय होतं, एससी कमिशन जे आहे ते 338 मध्ये घटनेत समाविष्ट होतं. एसटी कमिशन जे आहे ते 338 ए मध्ये समाविष्ट होतं. आणि बरोबर यांनी 338 बी मध्ये नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन त्या ठिकाणी ऍड केलं. हे करत असताना 338 बी मध्ये
9 नंबर क्लॉज आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. कन्सल्टेशन हा शब्द आहे. नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन बरोबर कन्सल्टेशन केल्याशिवाय इथून पुढे कुठल्याही राज्याला SCBCच्या आरक्षणासंदर्भामध्ये योजना संदर्भामध्ये निर्णय करता येणार नाहीत. आता यामध्ये चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पक्ष यांना राजकारण करायचंय. त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंय का? नाही. मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, SCBC 18 हा जो कायदा आहे त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहाचं 2/3 बहुमतानं त्या ठिकाणी संरक्षण दिलं पाहिजे आणि 9व्या शेड्यूलमध्ये टाकलं पाहिजे. हे जर केलं तर मराठा आरक्षण कुणीच थांबवू शकत नाही. परंतु दिल्लीकडे बोट दाखवलं की भारतीय जनता पक्षवाले असे अंगावर येतात की जसं काय केंद्र सरकारमध्ये किंवा संसदेमध्ये जे कायदे करायचे राज्य सरकार करू शकतंय. 102वी घटना दुरुस्ती राज्य सरकारने केली. अशा पद्धतीने वातावरण ते निर्माण करतात. आणि आपल्या माहिती करता सांगतो की ज्या पद्धतीनं SC साठी आता देशात एकच लिस्ट आहे, ST साठी एकच लिस्ट आहे, पुढच्या काळामध्ये SCBC साठी देशामध्ये एकच लिस्ट राहणार आहे. आणि सर्वोच्च न्यायालयानं 141 विशेष अधिकारामध्ये सध्याच्या ज्या राज्य सरकारची यादी आहेत याला प्रोटेक्शन दिलंय आणि आदेश दिलाय नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनला की तुम्ही लवकरात लवकर याद्या दुरुस्त करा. आणि केल्या नाही याला प्रोटेक्शन राहणार नाही. म्हणजे प्रश्न मराठा आरक्षणाचा नाहीये. SCBC मध्ये जे वर्ग आहेत मंडल कमिशनमुळे त्यांना आरक्षण मिळालेलं असेल. ठीक आहे नितेश राणे हा जो प्रश्न आहे की राज्यांतर्गत आरक्षण जे महाराष्ट्र सरकारनं देऊ केलं ते सुप्रीम कोर्टात फसलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की राज्यांतर्गत SCBC कोटा तयार करून मराठा समाज जो आरक्षणाला पात्र नाही सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना तुम्ही आरक्षण दिलं म्हणून ते फसलं. पण आता यावरती सत्ताधाऱ्यांकडनं जो आरोप चाललेला आहे की सतत हे सांगून की महाविकास आघाडी सरकार आरक्षण टिकवू शकलं नाही मराठ्यांचं, असं करत भाजप राजकारण करताय. उलट भाजपच्या नेत्यांनी मोदी सरकारला गळ घालावी आणि यातनं मार्ग काढा. अशी जी आमचे मित्र लाखे पाटील साहेबांच्या सुरुवातीच्या पूर्ण प्रस्तावनामध्ये जिथे त्यांनी भूमिका मांडली तिथूनच खरं म्हटलं तर तुम्हाला सत्ताधारींचा रोग आणि सत्ताधारींचं मानसिकता काय आहे हे सरळ स्पष्ट होत आहे. आता एकंदरीत मोदी सरकारवर आरोप करणं, आता हा विषय मराठा आरक्षणाचा आहे. मराठा आरक्षण आपण कसे देऊ शकतो, कारण का हे माझा तुमचा विषय नाहीये, पण असं मराठा समाजामध्ये एक असा मोठा वर्ग आहे जो आपल्या सगळ्यांकडे फार बारकाईने बघतोय, फार अपेक्षेने बघतोय. आणि मग आता ह्या बाबतीमध्ये राजकारण न करता मी काही मुद्दामून विषय तुमच्या नजरेसमोर आणतोय. आशिषजी, एक लक्षात घ्या, जेव्हा राणे समितीच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जेव्हा आरक्षण दिलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने, तेव्हा घटनेच्या 15(4) आणि 16(4) राज्याला असलेल्या अधिकाराच्या अनुसार, आता याच्यामध्ये कोंडरे जी मला ते चांगले पद्धतीने त्या प्रक्रियेमध्ये होते म्हणून त्यांना माहिती आहे, घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे अशी जी राज्य सरकारला अधिकार आहेत आणि ते अधिकार नजरेसमोर ठेवून राणे समितीच्या अहवालाच्या अनुसार पृथ्वीराज साहेबांच्या मुख्यमंत्री असताना सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं. मग पुढे फडणवीस साहेबांचं आणि शिवसेना भाजपचं सरकार आलं तेव्हा त्याच्या अगोदर ते आरक्षण रद्द झालेलं. मग त्यांनी परत एक गायकवाड समिती सारखी समिती स्थापन केली, कारण का त्या सरकारमध्ये शिवसेनाही भाग असल्यामुळे ते राणे समितीचा अहवाल कधीच स्वीकारणार नाही हे आपल्याला जग जाहीर आहे. म्हणजे राणे साहेबांनी काही सांगावं आणि उद्धव ठाकरेंनी ऐकावं हे एवढं सरळ सोपं नाहीये. म्हणून त्यांनी परत एकदा अहवाल म्हणजे कमिटी स्थापन केली, मग गायकवाड समिती स्थापन झाली आणि त्याच्यामध्ये जे काही निष्कर्ष आले त्याच्यामध्ये विरोधातले पण आले, 15,000 विरोधातले आले, बाजूचे 25,000 आले. ते सगळं ते रिपोर्ट तयार करून हायकोर्टामध्ये जेव्हा तो विषय मांडला गेला तेव्हा जसं आमचे लाखे पाटीलजी म्हणतात तेव्हा ही 102ची घटना अमेंडमेंट झाली होती. पण जे आपले राज्य सरकारचे जे वकील होते त्यांनी त्याच्यातून मार्ग काढून त्याच्यातून गमिनी कावा करून आपलं आरक्षण कसं टिकवलं, कारण का सरकारची मानसिकता होती की आरक्षण मिळालं पाहिजे. एकदा जेव्हा
मानसिकता तयार असते तेव्हा आपण सगळ्या पद्धतीने मार्ग काढतो, कारण देत बसत नाही. आज समाजाला काय पाहिजे का बाबा आरक्षण भेटलं पाहिजे एवढं फक्त समाजाला माहिती आहे. तुम्ही कसं देणार, काय देणार, फडणवीस साहेबांच्या सरकारने टिकवलं, आता तुम्ही पण टिकून दाखवा सुप्रीम कोर्टमध्ये. आता तेव्हाही 102 ची घटना दुरुस्ती होती, आजही 102 ची घटना दुरुस्ती आहे, आणि त्याच्यावर पण रिव्ह्यू पिटिशन केंद्र सरकारने टाकलेलं आहे. आणि काय काय कोर्टामध्ये झालं आशिषजी, एका राजकीय किंवा काल्पनिक गोष्टी नाही आहेत. असलेल्या वकिलांनी आणि असलेल्या तिथे उपस्थितांनी जे अनुभव सांगितले, ज्या पद्धतीने राज्य सरकारच्या वतीने वेळ काढूपणा केली, हे माझा राजकीय आरोप नाहीये, तिकडच्या वकिलांनी, जबाबदार वकिलांनी सांगितलेला विषय आहे. ज्या पद्धतीने राज्य सरकारने वेळ काढूपणा केला किंवा योग्य पद्धतीने गायकवाड अवॉर्ड टेबलावरच मांडला नाही, त्याच्यामुळे माननीय कोर्टाला असं वाटलं की बाबा तुम्ही एकतर्फी सगळं सांगताय, तुम्ही काय गरज आहे मराठ्यांना आरक्षण, म्हणजे पण एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस कशी आहे हे प्रूव्ह केल्याशिवाय 50% वरती आपण जात नाही. हे प्रूव्ह केल्याशिवाय आपण आरक्षण देता येत नाही. जे आपण हायकोर्टामध्ये आपल्या वकिलांनी प्रूव्ह केलं, तिथेही आपण असं स्पष्ट सांगितलं की मराठा आरक्षण हे कुठल्याही अन्य लोकांच्या आरक्षणाला हात न लावता आम्हाला आरक्षण द्या, ही पण भूमिका आपल्या लोकांची सरळ स्पष्ट होती. त्याचबरोबर गायकवाड समितीमध्ये, गायकवाड कमिटीच्या अहवालामध्ये जो अनेक्शरचा जो भाग होता त्याला ट्रान्सलेशन न करणं, त्याला वगळणं, म्हणजे हे सगळ्या गोष्टीमुळे हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. म्हणजे आज जे काही थैतय आज सुरू आहे राज्य सरकारचं, हे राज्य आणि केंद्र सरकारचं नाही आहे आशिषजी, पण असंख्य जो मराठा तरुण तरुणी आहेत जे अपेक्षेने वाट पाहत आहेत, पण जे त्यांचा एकच प्रश्न आहे की फडणवीस साहेबांच्या सरकारने टिकू शकले तर मग ह्या सरकारने टिकवण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. आणि घटनेचं 15/4 आणि 16/4 प्रमाणे जे काँग्रेस सरकारनेच आरक्षण दिलं होतं तेव्हा राज्य सरकारचे अधिकार सगळे अबाधित होते ना, तेव्हा पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्या सरकारमध्ये होता ना. मग आज घटना 15/4 आणि 16/4 प्रमाणे का देत नाही, आणि 102 घटनेच्या अमेंडमेंटच्या अवतीभोवती किंवा लूप होल काढून अशी जी त्याच्यातून मार्ग काढून अगर हायकोर्टामध्ये हा विषय टिकू शकतो तर मग सुप्रीम कोर्टमध्ये टिकवण्याचं काय अडचण आहे. ही साधारण समाजाची भूमिका आहे, ही साधारण समाजाचं मत आहे की आपल्या सगळ्यांचं मत आहे. म्हणून इच्छा आमची एवढीच होती की जसं अगोदर टिकलं तेव्हा ह्याही टिकवावं. पण ज्या पद्धतीने हे सगळे विषय हाताळले जात आहेत, ज्या पद्धतीने कोर्टामध्ये पूर्वतयारी न करता काही गोष्टी केल्या गेल्या होत्या, काही गोष्टी अनेक्शरच्या भागावर असंख्य गोष्टी आहेत, त्या गोष्टी बघितल्यानंतर ह्या राज्य सरकारचं आरक्षण देण्याचा हेतू होता का, ह्याच्यावरच मुळामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि म्हणून ही राजकीय परिस्थिती अशी जी निर्माण झालेली आहे. ठीक आहे, आपल्यासोबत राजेंद्र कोंढरे आहेत, मराठा आणि महासंघाचे आता ज्या सचिव पद्धतीने आहेत. शेवटचं फक्त एक 30 सेकंड फक्त एक 10 सेकंड द्या मला फक्त. त्याच्यानंतर पण ती भूमिका, उदाहरण राज्यपालला जाऊन भेटणं. आता तुम्ही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, कोंढरेजींना माहिती आहे, लाखे पाटीलजींना माहिती आहे, सगळ्याला वाटतं राज्यपालांना तो अधिकार आहे का. अहो तुम्हाला अगर तुम्ही ह्याच्यापेक्षा नवीन कमिटी स्थापन करा, बॅकवर्ड कसे आहात, मागास मराठा समाज मागास कसा आहे हे जोपर्यंत तुम्ही प्रूव्ह केल्याशिवाय तुम्ही 50% अट ओलांडूच शकत नाही. ती अगोदर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने प्रूव्ह केलं, त्याच्यानंतर गायकवाड समितीने त्याला सिद्ध केलं. आता तेच तुम्हाला करायचं असेल तर त्या सगळे कमिटी स्थापन करा, त्याच्यावर सगळा अभ्यास सुरू करा ना. पण वेळ काढूपणा करायचा आणि फक्त राज्यपालांना जाऊन ते पत्र द्यायचं आणि मीडियाची एक दिवसाची बातमी करायची, त्याच्याशिवाय काहीही झालेलं नाहीये. म्हणून मुळामध्ये शेवटचं एवढंच म्हणतो की हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. ठीक आहे, आपल्यासोबत राजेंद्र कोंढरे आहेत, जे मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. या विषयाचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा करतायत. राजेंद्र कोंढरे, एक बाब ही जनमानसात पसरलेली आहे, ती ही आहे की मागच्या फडणवीस सरकारने हायकोर्टात मराठा आरक्षण टिकवलं होतं, मात्र या सरकारने म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारने हे आरक्षण टिकवण्यासाठी पाहिजे तेवढं प्रयत्न केले नाहीत किंवा मेहनत घेतली नाही. हे एक जे परसेप्शन मराठा समाजामध्ये आहे ते खरं आहे. खरंच नेमकं काय झालं की हे आरक्षण फसलं सुप्रीम कोर्टात? बघा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की न्यायमूर्ती गायकवाड कमिशनचा 1,500 पानाचा अहवाल आणि 4,500 पानाच्या अनेक्शरच्या माध्यमातून मराठा समाजाची जी खालावलेली स्थिती आहे, ही स्थिती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॉपरली जर प्रेझेंट झाली असती तर अधिक संयुक्तिक झालं असतं.
दुर्दैवाने मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये मगाशी दोन जे विषय झाले की 102 ची जी घटना दुरुस्ती आहे, ह्या घटना दुरुस्तीच्या बाबतीत मी आजही त्याच्यात ठाम आहे की हे सरकारचे जे अधिकार आहेत राज्य सरकारचे हे काढून घेतलेले नाहीत. परंतु आता मान्य न्यायालयाचा निर्णय हा निर्णय असतो, त्याप्रमाणे 3 जजेसनी जे निर्णय दिलेला आहे त्याप्रमाणे आता 102चा जो महत्वाचा मुद्दा होता, ह्या घटना दुरुस्तीमुळं केंद्र सरकारने ज्यावेळेस ह्या विषय माननीय संसदेमध्ये उपस्थित झाला आणि त्याच्या अगोदर ती काही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी होती त्याच्यात हा विषय क्लिअर केला होता. या विषयाच्या अनुषंगाने आम्ही पण संसदेमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि दोन्ही राज्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि तशा प्रकारचा ऍफिडेव्हिट केंद्र सरकारने न्यायालयात दाखल केलेला असताना सुद्धा 3 न्यायाधीशांनी ह्या पद्धतीचा जो अर्थ लावलेला आहे, ह्यामुळं फक्त मराठा आरक्षण धोक्यात आलेलं नसून संबंध देशातल्या ओबीसी लिस्ट आणि देशामधलं केंद्र सरकारच्या अनुषंगाने असलेल्या सर्व आस्थापनांना हा निर्णय लागू झालेला आहे आणि तो इमिजिएटली लागू झालेला आहे. त्यामुळं मराठा आरक्षण धोक्यात नसून तर संबंध देशातलं ओबीसी आरक्षण ह्या अनुषंगाने धोक्यात आलेलं आहे. हा नंबर पहिला मुद्दा. दुसरा दुर्दैवाचा निर्णय, जे इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन टेस्ट करताना संबंध देशामध्ये त्या समाजाची एकूण लोकसंख्या आणि त्याचं शिक्षण नोकरीतलं असलेलं प्रतिनिधित्व याचा तपासणी करताना त्याला 100 जागांच्या अगेन्स्ट मोजलं जातं. मान्य न्यायालयाने ह्या वेळेस 52% राज्यातलं रिझर्वेशन वगळून उरलेल्या 48%च्या अगेन्स्ट तुम्ही 11% जागा अ वर्गामध्ये मिळवता, तर तुम्ही 33% प्रोपोर्शनेट तेवढी कॅपेबिलिटी मराठा समाजाची आहे अशा प्रकारचा निष्कर्ष नोंदवलाय. आणि ह्या निष्कर्षामुळं आता राज्यामध्ये जे 42% ओबीसी आरक्षण आहे किंवा देशामध्ये ठिकठिकाणी वाढीव आरक्षण आहे, या सगळ्या आरक्षणाला ही जर मोजपट्टी लावली तर ते एक्सिड दिसेल आणि त्याच्यातनं एक सामाजिक आणि राजकीय परिणाम देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विचित्र परिस्थिती होईल. म्हणून केंद्र सरकारने जो रिव्ह्यू पिटिशन दाखल केला तो 102च्या अनुषंगाने तेवढ्या पुरताच सीमित आहे. परंतु मान्य 5 जजेसनी जो एकमताने निर्णय दिलेला, हा जो मी मागाशी सांगितलेलं सूत्र आहे, हे सूत्र जर बदललं नाही तर त्याच्यासाठी राज्य सरकारला पुढाकार घ्यावा लागेल, केंद्राला पण पुढाकार घ्यावा लागेल, हे सूत्र बदलावं लागेल. हे सूत्र जर बदललं नाही तर देशातल्या सगळ्या ओबीसी आरक्षणामध्ये 25-30 वर्षामध्ये खुल्या प्रवर्गात आलेल्या ओबीसीच्या मुळे हा मोठा परिणाम त्याच्यातनं होणार आहे. आणि तिसरा मुद्दा की गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमध्ये आपण वेगवेगळे रिपोर्ट्स, डब्यावाले असतील, माथाडी कामगार आहेत, मजूर, अल्पभूधारक, अल्पभूधारक, असे वेगवेगळ्या फॅक्टर मधला मोठा सर्वेक्षण, राणे कमिटीचा क्वांटिफायबल डाटा आणि शिवाय राज्य सरकारचं एवढं महत्वपूर्ण त्याच्यातलं असलेलं साहित्य, हे सगळं माननीय न्यायालयाच्या संबंध निकालपत्रामध्ये तेवढं महत्व त्या गोष्टीला दिलं गेलेलं नाही. प्रायमापासी हे फॉर्म्युला लावून हे आरक्षण आणि अहवाल हे दोन्ही त्याच्यामध्ये फेटाळले गेलेले, ही दुर्दैवाची बाब मराठा समाजाची झालेली आहे. ठीक आहे. आपल्यासोबत प्राध्यापक श्रावण देवरे आहेत, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत. प्राध्यापक श्रावण देवरे, काहींचं असंही म्हणणं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार बाजू मांडायला कमी पडलं, त्याच वेळेस सुप्रीम कोर्टाच्या निकालदानामध्ये काही त्रुटी राहिलेली आहे आणि त्याची वाच्यता जाहीरपणे जरी होत नसली तरी एक कुठेतरी मराठा समाजावर अन्याय झाला आहे असं मराठा समाजाच्या अनेकांना वाटतंय. खास करून ज्यांनी न्यायालयाचा पाठपुरावा केला होता, राज्य सरकारची जी न्यायालयात बाजू मांडण्याची तयारी चालली होती तेव्हा आवाज उठवला होता, त्यांना असं वाटतंय आणि यामध्येच राजकारण होत आहे. आणि आता राजेंद्र कोंढरे म्हणतायत की संबंध ओबीसी आरक्षणच देशातलं या निकालानंतर धोक्यात आलंय. जेव्हा आपण कोर्टासमोर उभे राहतो तिथं भावनिक पद्धतीने अशा पद्धतीने बोलून नाही चालत. कोर्टासमोर तुम्हाला आकडेवारी सादर करावी लागते, ती मान्य व्हावी लागते आणि त्या संबंधामध्ये तसे संदर्भ पुरावे द्यावे लागतात. या साध्या गोष्टी आहेत. आता सुप्रीम कोर्टाने जेव्हा ते गायकवाड आयोगाचा, आता आम्ही अनेक वेळा सांगितलं की आम्हाला गायकवाड आयोगाचा अहवाल द्या, पण फडणवीस साहेबांनी दिला नाही आणि नंतरच्या सरकारने पण दिला नाही. त्याचं कारण आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की न्यायमूर्ती गायकवाड आयोग जो आहे त्याची नेमणूक करण्याची पद्धत सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाते आणि मुळातच गायकवाड आयोगाची जी नियुक्ती केली आहे ती बोगस नियुक्ती आहे. सर्वेक्षण बोगस आहेत. माणसं जी नेमली एक्सपर्ट ती एक्सपर्ट नाही आहेत, ती सगळी पक्षपाती आहेत. स्वतः खुद्द गायकवाड साहेब पक्षपाती आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनच्या विरोधात जातं. हे आम्ही सुरुवातीपासून मांडत होतो आणि तेच सुप्रीम कोर्टाने लक्षात घेतलं आणि सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाची जी बंडलबाजी आहे, जे खोटारडेपणा गायकवाड आयोगाने केलेला आहे तो सुप्रीम कोर्टाने उघड केला. अगदी हे बघा, सुप्रीम कोर्टाने जी आकडेवारी
गायकवाड आयोगानेच दिलेली आकडेवारी सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरली आणि सादर करताना गायकवाड आयोगाने कशी बंडलबाजी केली, कसा खोटारडेपणा केला हे सुप्रीम कोर्टाने पकडलं आणि ते निकालामध्ये म्हटलेलं आहे. हा जो परिच्छेद आहे गायकवाड आयोगाचा परिच्छेद नंबर 219 त्याच्यामधली ही आकडेवारी आहे आणि त्याच्यात खुद्द गायकवाड आयोगच म्हणतो आणि सगळा मराठा समाजच म्हणतो की मराठा कुणबी लोकसंख्या 32% आहे, 32% आहे. आणि जेव्हा नोकऱ्यांचं प्रमाण गायकवाड आयोग जेव्हा काढतो तर ते जवळजवळ सुप्रीम कोर्टाच्या सांगण्यानुसार ए ग्रेडमध्ये 33%, बी ग्रेडमध्ये 29%, सी ग्रेडमध्ये 37 आणि डी ग्रेडमध्ये 36 एवढं नोकऱ्यांचं प्रमाण मराठा समाजाचं हे गायकवाड आयोगाने शोधून काढलंय, त्याची आकडेवारी आहे. पण सादर करताना गायकवाड आयोगाने काय चलाकी केली की या जागा ओपन 48% मधल्या असताना गायकवाड आयोगाने त्या 100% दाखवल्या. त्यामुळे त्या एकदम निम्म्यावर आल्यात, म्हणजे 11%, 12%, 11%, 12%. आणि मग मराठा समाजाला 11% प्रतिनिधित्व आहे आणि लोकसंख्या तर 32% आहे. असं खोटारडेपणा करून गायकवाड आयोगाने मराठा समाजाला एसीबीसी ठरवलं की जे चुकीचं होतं आणि जे सुप्रीम कोर्टाने बरोबर पकडलं. आणि डॉक्टर संजय लाखे पाटील गायकवाड आयोगाच्या नेमणुकीला घेऊन सुद्धा सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहे किंवा तो आयोगच बाद ठरवलेला आहे निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने. नेमणुकीला ऑब्जेक्शन नाहीये, नेमणुकीला ऑब्जेक्शन नाहीये, तसंच म्हणतात. नेमणुकीला ऑब्जेक्शन नाहीये. राजेंद्र कोंडरे काय चुकीचं आहे याच्यात? गायकवाड आयोगच बोगस आहे. नाही नाही, हे काहीतरी चुकीची माहिती सांगतायत. गायकवाड सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. बरं ऐका जरा. गायकवाड हे बघा, गायकवाड कमिशननी 100 जागांच्या अगेन्स्ट 30% जागा, 30% पॉप्युलेशन हे मराठा समाजाचं गृहीत धरलं आणि वर्ग 1 ते वर्ग 4 मध्ये 11 ते 16% अशा प्रकारचं प्रमाण मराठा समाजाचं आहे. आता देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये बॅकलॉग काढताना सुद्धा 100 जागांवर तो काढला जातो, खुल्या प्रवर्गाच्या जागांवर काढलेला जात नाही. मी त्या माननीय देवरे साहेबांना पुन्हा विनंती करतो की हा जो नवा फॉर्म्युला, हे नवं सूत्र जे सर्वोच्च न्यायालयाने ओपन जागेच्या आगेच मोजण्याचं काढलेलं आहे, हे संबंध देशातल्या ओबीसी जनगणनेवर आधारित ज्यावेळेस याचं सर्वेक्षण होईल आणि प्रत्यक्ष प्रतिनिधित्व तपासलं जाईल. आजही राज्यामध्ये 42% जर ओबीसीचं पॉप्युलेशनच्या अगेन्स्ट जर असेल तर तो फॉर्म्युला मराठा आरक्षणाला लावला त्यावेळेस तुम्हाला लावला जाईल, त्यामध्ये तुमच्यातली पण लोक भरडली जातील. त्यामुळं ते सूत्र हे माननीय सरकारांनी दोन्ही मिळून हे सूत्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाला ती विनंती रिव्ह्यू पिटिशन मध्ये या क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये अत्यंत करणं आवश्यक आहे. कदाचित जर हे मान्य झालं नसेल तर सगळ्या देशातल्या आरक्षणाला पुन्हा धोका होईल. हे आज मी नाही, तुम्ही 10 घटना तज्ञांना विचारा. गायकवाड कमिशननी जो गोळा केलेला डेटा आहे त्याच्याबद्दल कुठेही न्यायालयाने आक्षेप नोंदवलेला नाही, ह्या सूत्राला आक्षेप नोंदवलेला आहे. आणि हे सूत्र जर देशात सगळीकडे आता लागू झाल्याप्रमाणे सगळ्या देशात ते लागू होईल आणि त्याचे परिणाम तुम्हाला लवकरच दिसतील. ठीक आहे, ठीक आहे. संजय लाखे पाटील, प्रश्न हाच आहे, जर का गायकवाड आयोग फडणवीस सरकारने म्हणजे मागच्या भाजप सरकारने नेमला होता आणि तुम्ही सुप्रीम कोर्टात पाठपुरावा करत होतात, तेव्हा एकतर मराठा संघटनांकडनं हे आरोप झाले होते की मराठा समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण असतील किंवा सरकारचीच मनीषा ती दिसत नाहीये, सरकार नीट पाठपुरावा करत नाहीये, वकिलांची मोठी फौज उभी करत नाहीये, वकील सुद्धा चांगले नेमले जात नाहीये आणि नंतर व्हायचं तेच झालं. मला सांगायचं हे आहे की कुठंतरी राज्य सरकार तयारी करण्यात किंवा सुप्रीम कोर्टासमोर फॅक्ट्स आपल्या पटवून देण्यात कमी पडलं. हे जे परसेप्शन मराठा समाजामध्ये झालेलं आहे ते कसं बदलणार? भारतीय जनता पक्षाची आयटीची एक सेल आहे जिच्यावर भाजप करोडो रुपये खर्च करते आणि ते सातत्यानं ज्या गोष्टी आणि जी चूक देवेंद्र फडणवीसाची आहे, जी चूक देशाचे पंतप्रधान मोदीची आहे, ती त्यांच्यावर जाऊ नये म्हणून जे आज भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय, याचं कारणच ते आहे की एक मोडस ऑफ ऑपरेटी असते आणि मूळ विषय. संजय लाखे पाटील ऐका ना, हायकोर्टामध्ये फडणवीस सरकारने हे आरक्षण टिकवलं, भलेही आरक्षणाची टक्केवारी कमी झाली पण टिकवलं होतं ना. मग सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडी हे आरक्षण टिकवू का शकलं नाही? मला आश्चर्य वाटतंय की आणखीन चंद्रकांत पाटील असं कसं काय म्हणले नाही की गडहिंग्लज कोर्टाचा निकाल माझ्या फेवरला आला होता आणि सुप्रीम कोर्टाने निकाल माझ्या विरोधात कसा काय दिला.
हे समजलं पाहिजे. कॉमन सेन्स आहे. कायद्याचा आर्टिकलचा अर्थ लावायचं काम हे सुप्रीम कोर्टाचं असते, घटनापीठाचं असते, आणि त्या दृष्टिकोनातून ही केस घटनापीठाकडे गेली होती. त्यामध्ये 102चा मुद्दा जो आहे तो टिकवण्याची जबाबदारी कोणाची होती? महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयानं देशाचे अटॉर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांना नोटीस काढली होती, त्यांना बाजू मांडायला सांगितली होती. त्याचबरोबर हे आरक्षण जे दिलं होतं देवेंद्र फडणवीसांनी, त्यांना अधिकार नव्हता 50%च्या वर आरक्षण द्यायचा, कारण जीवन रेड्डीचं जे जजमेंट म्हणून ओळखलं जातं त्यातला 810 नंबरचा पॅरा आहे, त्यामध्ये फेअर प्ले कन्सेप्ट ही अत्यंत क्लिअर आहे. संजय लाखे पाटील, माझा प्रश्न हाच आहे, जर का देवेंद्र फडणवीस यांनी 50%च्या वर जाऊन महाराष्ट्रात राज्याअंतर्गत एससीबीसी आरक्षण लागू केलं, ही बाब तुम्हाला कळली होती, मग तुम्ही सुप्रीम कोर्टात का गेलात? कोण? तुम्ही नव्यानं आरक्षण द्यायचं होतं. आशिषजी, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो नाही. देवेंद्र फडणवीस सरकार असताना, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना, राज्याचे कायदा आणि न्याय मंत्री ते स्वतः असताना ते सर्वोच्च न्यायालयामध्ये अपियर झाले, कारण की त्यांच्याच लाडक्या जयश्री पाटील आणि सदावर्ते यांनी त्या ठिकाणी याचिका दाखल केली होती. आणि सदावर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांचं काय नातं आहे किंवा भारतीय जनता पक्षाचं काय नातं आहे हे महाराष्ट्रातील जनता सगळी ओळखू नये. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. संजय लाखे पाटील असं सांगतायत की आम्ही हरलेली एकच मुद्दा कंप्लीट करू द्या. सुप्रीम कोर्टात करत होतो. आधीच मुळात दिलेलं जे आरक्षण आहे ते 50%च्या अटीच्या पलीकडे जाऊन दिलं होतं. मला एकच मुद्दा कंप्लीट करू द्या. प्रयत्न करत होतो. मला एकच मुद्दा संपू द्या. 1 मिनिट संपवते, ते संपवत आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयामध्ये जो माननीय उच्च न्यायालयाचा निकाल होता तो चॅलेंज झाला होता. त्यातलं प्रत्येक डॉक्युमेंट त्या ठिकाणी चॅलेंज झालं होतं. त्या डॉक्युमेंटला पेजिंग असतं, एक्झिबिट असतं, त्यातलं एकही डॉक्युमेंट कुणालाही गहाळ करता येत नाही. आणि गहाळ जर झाला असेल त्याची जबाबदारी तत्कालीन कायदा आणि न्याय मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहे. केंद्र सरकारला पार्टी जर केलं नसेल याची जबाबदारी कुणाची आहे? की ज्यांच्या काळामध्ये हा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला होता त्या देवेंद्र फडणवीसाची आहे. तरीही माननीय उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं निर्णय घेतला आणि या ठिकाणी ऍडिशनल जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांना नोटीस काढायला लावली आणि दोघांनी पूर्ण अनेक दिवस हिअरिंग करून त्यांना न्यायालयाने अनेकदा विचारलं की 50%च्या वरच्या आरक्षणासंदर्भात, फेअर प्ले संदर्भात तुम्ही या ठिकाणी माना. पण त्या ठिकाणी एजी असो किंवा एसजी असो यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही फक्त 102च्या मुद्द्यावरच या ठिकाणी बोलू, बाकीच्या कुठल्यावरही मुद्द्यावर बोलणार नाही. आणि 102च्या मुद्द्यावर त्यांनी त्यांची बाजू मांडली. राज्याला अधिकार आहे म्हणून सांगितलं. काय झालं? 5-0 102वी घटना दुरुस्ती होल्ड केली. ज्या 2 न्यायमूर्तीनं निकाल दिला एकीकडे आणि 3नी दिला, त्या 2नी सांगितलं 338B प्रमाणे आणि त्यातल्या 9 प्रमाणे कन्सल्टेशन शिवाय राज्याला अधिकार देता येणार नाही, राज्य रिकमेंड करू शकतील. आणि न्यायमूर्ती भट्ट, गुप्ता आणि नागेश्वर राव यांनी तर सांगितलं की राज्याला अधिकारच नाहीत. म्हणून ज्या पद्धतीनं राजेंद्र कोंढरे यांनी सांगितलं, प्रश्न मराठा समाजाचा नाही, प्रश्न महाराष्ट्राचा नाही. यामुळं जे फेडरल स्ट्रक्चर या देशाचं, हे संपूर्ण फेडरल स्ट्रक्चर 102व्या घटना दुरुस्तीनंतर मोदी सरकारनं या ठिकाणी त्याच्याबरोबर छेडछाड केलेली आहे. त्याच्याबरोबर ओबीसी समाजाची जी देशाची यादी आहे ज्याच्यामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये कुणीच हस्तक्षेप केला नव्हता, आता ती यादी दुरुस्त केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. आणि कोंढरेंनी जे मुद्दे या ठिकाणी त्या संदर्भात मांडले त्याचं मी पूर्ण सहमत करतो. ठीक आहे, ठीक आहे. नितेश राणे, प्रश्न असा आहे की येऊन जाऊन चेंडू जो आहे तो मोदी सरकारच्या आणि सत्ताधारी भाजपच्या कोर्टात काँग्रेसने आणि महाविकास आघाडीनं ढकललेला आहे की आता तुम्हाला आरक्षण वाचवायचं आहे तर केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा, मग तो सुप्रीम कोर्टातही करावा आणि संसदेमध्ये जर का तुम्हाला काही घटना दुरुस्ती करता आली आणि मराठा आरक्षण वाचवता आलं तर तसं करावं. मग भाजप केंद्राकडं ही मागणी करण्याऐवजी रस्त्यावरची लढाई का लढू पाहते? कारण तुम्ही सुद्धा उद्या दौऱ्यावर चाललेला आहात आणि महाविकास आघाडीच्या विरोधात रान उठवताय. बरं आहे तुम्ही हा प्रश्न विचारला. आणि पुढच्या वेळी अशा पद्धतीच्या
चॅटवर आम्हाला डिबेटवर बोलत असताना कोणी विषयांतर करत असेल तर जरा एक बझरची पद्धत जरा ठेवा आशिषजी, जेणेकरून आपण मूळ विषयावर बोलू. मुळामध्ये एक लक्षात घ्या की अगर केंद्र सरकारचं इंटेन्शन अगर चांगलं नसतं आणि केंद्र सरकारला काही करायचं नसतं तर रिव्ह्यू पिटिशन आज कोणी टाकली आहे 102 वर? केंद्र सरकारने टाकली एक. आणि आमचे लाखे पाटील साहेब जे बोलतायत ना की देवेंद्रजींना अधिकारच नव्हता, म्हणजे राज्याला अधिकारच नव्हता आरक्षण देण्याचं, मग पृथ्वीराज चव्हाणजींना होता का? त्यांनी पण घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे आरक्षण दिलं होतं ना राणे समितीच्या अनुसार. तेव्हा पण राज्याचे अधिकार होते, म्हणूनच काँग्रेस सरकारने मराठा आरक्षण जाहीर केलं होतं. म्हणजे आपण असं म्हणायचं का तेव्हा आपण फसवलं? असं म्हणू शकत नाही. मुळामध्ये हा राजकीय विषयच नाहीये. काय होतं आशिषजी, आपण फिरून 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 तिथेच करतो. आपल्याला तोडगा काढणं हे आज फार काळाची गरज आहे. आज आपण हे जे भांडत बसलो त्याच्यामुळे समाजाचा काय फायदा होणार नाहीये, समाजाचं हित त्याच्यामध्ये नाहीये. जे कोंढरीजी म्हणतायत की जे देवरेजी म्हणतायत, की देवरेजींना मी एवढंच सांगेन की शेवटी मराठा आणि ओबीसी देवरे साहेब हे वेगळं वेगळं नाहीये. आमच्या सगळ्यांचा उद्देश बहुजनांचं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं. तर माझं एवढंच म्हणणं होतं की काँग्रेस सरकार जे 2014ला जे गेलं तेव्हा जाण्या अगोदर पृथ्वीराज चव्हाणजींनी जो आपला मुख्यमंत्री म्हणून जो अधिकार म्हणून वापरला आणि राज्याला घटना 15(4) आणि 16(4) अनुसार ते आरक्षण दिलं, त्याचप्रमाणे पुढे जाऊन गायकवाड समितीच्या अहवालाच्या अनुसार जो फार सखोल सगळीकडे जाऊन अहवालाचं उद्दिष्ट काय होतं की आरक्षण मिळालं पाहिजे, एवढं एक कलमी उद्दिष्ट होतं. आता आमच्या देवरे साहेबांना कदाचित तो अहवाल पटला नसेल, त्याच्यामध्ये काय वेगळं वाटत असेल, पण देवरेजींना मी एवढंच विनंती करेन किंवा सांगेन महाराष्ट्र राज्य हे बहुजनांचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 एकत्र करून हे राज्य स्थापन केलेलं आहे. हा, मी देवरे साहेबांना एवढंच विनंती करेन की हे बहुजनांचं राज्य आहे. इथे आम्ही ओबीसी मराठा हा विषय कुठेही आम्हाला करायचा नाहीये. पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतोय की ओबीसी किंवा कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण तुम्ही द्या. मग ते 50% वरती घेऊन जात असताना एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टन्सेस कसे आहेत हे सिद्ध करून आम्हाला आरक्षण मराठा समाजाला तुम्ही द्या. आम्हाला कोणाचाही हक्क घ्यायचा नाहीये आणि तेवढ्याच उद्दिष्टाने आपण पुढे चाललेलो आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की अगर अन्य मुलांना ते अधिकार भेटत असतील तर मराठा समाजाला अधिकार मुलांना का मिळू नये? आणि ज्या पद्धतीने कोर्टामध्ये आम्ही का वारंवार सांगतोय, कारण का ज्यांनी तिथे ते आय विटनेस होते त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या सखोल पद्धतीने गायकवाड अहवाल हा हायकोर्टात मांडला गेला त्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये त्याचे अनेक्षर असतील किंवा त्याच्या बाजूला आलेले मतं कसे कुठल्या पदार्थ, उदाहरण विरोधात पण 15,000 आलेले तर बाजूला 25,000 पण आलेले, त्या सगळ्यांची गायकवाड समितीच्या अहवालाचे सदस्य बोलले होते. तर माझं एवढंच नव्हतं की टेबल व्यवस्थित केलं असतं आणि मग त्याच्यानंतर अगर निर्णय माननीय सुप्रीम कोर्टावर सोडला असता तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. आणि शेवटी एवढंच मी तुम्हाला सांगेन की आज जसं 102च्या बद्दल केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकलंय, तर माझा मुद्दा आशिषजी एवढा आहे की आतापर्यंत राज्य सरकार कसली वाट पाहते? ठीक आहे, तुम्ही कमिटी स्थापन केली, तो अभ्यास करण्यासाठी केला, पण त्या दिवशी तो राज्यपालांकडे का गेला? का ते पत्र देणार? राज्यपालांचा अधिकार आहे की आदित्य ठाकरेची लग्नाची पत्रिका द्यायची होती का? ते जाऊन तिकडे. ह्याच्यापेक्षा तुम्ही इथे बसून नवीन तुम्ही कमिटी स्थापन करा, गायकवाड अहवाल अगर तुम्हाला पटला नसेल तर अजून एक अहवाल त्यासाठी कमिटी स्थापन करा, राज्यभरामध्ये करा आणि 6-8 महिन्यामध्ये परत आरक्षण द्या ना. उद्दिष्ट आशिषजी एवढंच असलं पाहिजे सगळ्यांचं की आरक्षण मिळालं पाहिजे आणि राज्य सरकारची भूमिका घ्यावी आणि भारतीय जनता पक्ष म्हणून केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करावा. प्रत्येकाने आपला आपला रोल पूर्ण पद्धतीने पार पाडला तर समाजाचाच फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये आपला काय वैयक्तिक नुकसानपेक्षा समाजाचा फार मोठ्या प्रमाणे फायदा होणार आहे. म्हणून आम्ही रस्त्यावर उतरण्याच्या अगोदर आशिषजी आम्ही केंद्र सरकारची, देवेंद्रजी असतील, चंद्रकांत दादा असतील, बोलून रिव्ह्यू पिटिशन तिथे अजून दाखल आम्ही ऑलरेडी 102च्या बद्दल केलेलं आहे. कारण का जसं कोंढरे साहेबांनी सांगितलं, हे नुसतं 102च्या बद्दल किंवा 50% वरती जे जो निकाल आलेला आहे त्याच्यामुळे देशामधल्या 15 राज्यांमध्ये त्याचा इफेक्ट येणार आहे. हे फक्त महाराष्ट्राचं नाहीये, सगळ्या लोकांनाच 50%, ज्यांनी उदाहरण तामिळनाडू 80% दिलेलं आहे. मग त्यांनी काय ह्याच्या सगळ्यांना त्याचा फटका बसणार आहे. म्हणून आमचं उद्दिष्ट एवढंच असलं पाहिजे की मराठ्यांना आरक्षण द्यावं. म्हणून राज्य सरकारची भूमिका मांडली पाहिजे. आतापर्यंत त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आहे.
पण लाखे पाटीलजी निश्चित पद्धतीने काँग्रेसच्या वतीने जे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जमणार नाही ते काँग्रेसला निश्चित पद्धतीने जमेल, कारण शेवटी आम्ही त्यांचे जुने सहकारी आहे. ते निश्चित पद्धतीने आमचे लाखे पाटील त्यांच्याकडून करून घेतील असा माझा ठाम विश्वास आहे. ठीक आहे. जसं आपल्यासोबत पदोन्नती प्राध्यापक श्रावण देवरे काँग्रेस आक्रमक ओबीसी भूमिका महासंघाचे. घेते, हा. आशिषजी जसं पदोन्नती आरक्षणाबद्दल काँग्रेस भूमिका घेते, उद्या काँग्रेस सरकारच्या बाहेर पडली तर आम्ही निश्चित पद्धतीने त्यांचं अभिनंदन करू, कारण का त्यांनी महाराष्ट्राची हिताची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी पुढे जावं ह्याच्यासाठी ठीक आहे. नाना पटोले काही करू शकतात असा विश्वास एक प्रकारे तुम्ही व्यक्त करताय. ठीक आहे. प्राध्यापक श्रावण देवरे, पुन्हा तोच प्रश्न आहे की ओबीसींना मग काय वाटतं? मराठा आरक्षण जर का राज्याअंतर्गत एसीबीसी आरक्षणातूनच द्यायचं असेल तर ओबीसी काही प्रमाणात सहमत आहे, पण जर का सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये मराठ्यांचा समावेश करायची जर का पुन्हा एकदा बघा इथेच एखादी खेळी झाली काम होत आहे, ते होता कामा नाही आशिषजी, इथेच पेटवण्याचं काम होत आहे. ठीक आहे. त्यांचं म्हणणं तर ऐकून घ्या, ओबीसीचं म्हणणं ऐकून घ्या, ते काय म्हणतात बघू द्या. बहुजन समाज म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये वागलो पाहिजे. ओबीसी आणि मराठा वेगळं नाहीये आशिषजी, तुम्ही चुकीचं करताय. मला आक्षेप आहे त्याच्यावर. ठीक आहे. तुम्हाला श्रावण तसे पण व्ह्यूअर वाढतील, पण त्याच्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण नका करू. ठीक आहे. श्रावण देवरे प्रश्न बदला तुमचा आशिषजी. श्रावण देवरे, जर का मराठा आरक्षण टिकवायचं असेल तर ओबीसीची भूमिका काय? त्यांचं सध्याचं आरक्षण तर टिकलंच पाहिजे आणि राज्यांतर्गत जर का मराठ्यांना देत असतील तर त्याविषयी ओबीसीचं म्हणणं काय? बघा, एकही ओबीसी नेत्याचा आणि एकही ओबीसी कार्यकर्त्याचा मराठा आरक्षणाला कधीच विरोध नव्हता. ओबीसीचं एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांना ओबीसी स्टेटस किंवा एसईबीसी हे स्टेटस न देता त्यांना तुम्ही जे काही ईडब्ल्यूएसचं जे स्टेटस आहे ते स्टेटस देऊन तुम्ही मराठा समाजाला कितीही आरक्षण द्या. ओबीसीचं काहीच म्हणणं नाही, कारण एसईबीसी किंवा ओबीसी हे स्टेटस मराठा समाजाला कधीच मिळू शकत नाही. हे सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितलेलं आहे. बघा, मला बोलू द्या. तुम्ही सगळे मराठी एक साथ बोलतायत आणि मी एकटा ओबीसी आहे. मला तर बोलू द्या. ओबीसीची भूमिका ओबीसीची भूमिका मांडण्यासाठी बोलवलेलं आहे. मला बोलू द्या. तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललो का? तुम्ही चुकीचं सांगताय. टँकर ठरवतील ना चुकीचं का काय? तेजीने जसं सांगितलं तसं हे बघा, 102व्या घटना दुरुस्ती तुमचं म्हणणं आमच्यावर राहिला नाही. संजय लाखे पाटील ऐकावं तर लागेल ना. ऐकावं लागेल. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मराठा समाजाच्या किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेला आहे. ते काय म्हणतात बघा ना एकदा. जरा दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायची सवय लावा मराठा नेत्यांनी. स्वतःच दामटत नका जाऊ. तर आमच्या ओबीसीची भूमिका अशी आहे की एससीबीसी आणि ओबीसी हे स्टेटस मराठा समाजाला कधीच मिळू शकत नाही. हे आधीच्या 8 वेगवेगळ्या आयोगांनी अनेक वेळा सांगितलंय, सिद्ध केलेलं आहे, आकडेवारी देऊन सिद्ध केलंय आणि आता तर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आमचं ओबीसीचं म्हणणं एवढंच आहे की एकाच दगडावर किती वेळा डोकं आपटून ते फोडणार? मराठा समाजाला किती वेळा तुम्ही मूर्ख बनवणार? एकदा आम्ही अनेक वेळा मार्ग सांगितला आहे की सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं सगळं आरक्षण काढून नाही घेतलेलं. सुप्रीम कोर्टाने फक्त एसीबीसी आणि ओबीसी स्टेटसचं आरक्षण काढून घेतलेलं आहे. ईडब्ल्यूएसचं आरक्षण मराठा समाजाचं कायम आहे. मी त्याच्यावर एक मार्ग असं सांगितलेला आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन बोलवावं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक नवीन विधेयक मांडावं, कायदा करावा आणि त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएसचं जे 10% आरक्षण जे केंद्र सरकारने दिलेलं आहे आणि जे महाराष्ट्र सरकारने पण घेतलेलं आहे, मान्य केलेलं आहे, तर ईडब्ल्यूएसचं आरक्षण 10%वरून 15% करा, 25% करा आणि ते मराठा समाजाला देऊन टाका. कारण 50%ची मर्यादा ही फक्त एससी, एसटी, ओबीसी या कॅटेगरीसाठी 50%ची मर्यादा आहे. ईडब्ल्यूएस साठी 50%. आणि सध्याच्या एक्झिस्टिंग कोट्यामध्ये जर का मराठ्यांना यायचं असेल तर कोणत्या एक्झिस्टिंग कोट्यामध्ये? सध्याचा जो एक्झिस्टिंग ओबीसी कोटा आहे, पॉलिटिकल कोटा, सुप्रीम कोर्ट नाही म्हणतात तर तुम्ही कोण म्हणणार? सुप्रीम कोर्ट देईल ते. सुप्रीम कोर्ट नाही म्हणताय तर आपण कोण देणार आहे? सुप्रीम कोर्टच नाही म्हणताय आणि अनेक वेळा सांगितलं. तुम्ही फार चुकीचं करताय हे प्रश्न असे विचारून.
देवरे साहेब, मी तुम्हाला विश्वास देतो, तुमच्या कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाज ईडब्ल्यूचं आरक्षण आरक्षण आहे की ऑलरेडी, हे घेतलं पाहिजे आहे, पण तुमच्या कुठलाही एकही टक्का कमी होणार नाही देवरे साहेब. आम्ही तुम्हाला विश्वास देतो. तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी बहुजन महाराष्ट्राला अशा पद्धतीने एकसंघ ठेवलं पाहिजे. अशा कुठल्याही प्रश्नाच्या बळी पडू नका. आपण एकसंघ आहोत, एकत्र आहोत. शेवटी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य घडवला. अशा कुठल्याही प्रश्नाची तुम्ही दखल घेऊ नका. ओबीसी मराठा हा विषय वेगळा नाहीये. आपण सगळे एकत्र आहोत. तुमच्या सगळ्यांचा एकही टक्का आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला भविष्यामध्ये आरक्षण भेटेल, एवढं मी तुम्हाला विश्वासाने ठीक आहे. मी शेवटी राजेंद्र कोंढरे यांच्याकडे जातोय. राजेंद्र कोंढरे, शेवटचा प्रश्न हाच आहे की केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टामध्ये 102 वेळा घटना दुरुस्तीच्या संदर्भात जे रिव्ह्यू पिटिशन झालेलं आहे, त्यावरनं काही आशा पल्लवित मराठा आरक्षण वाचवण्यासंदर्भात होऊ शकतात का? तोडगा निघणार कुठे नेमका? मुळामध्ये 102 आणि मराठा आरक्षण हे वेगळे विषय आहेत. एक दुर्दैवाची बाब ह्याच्यामध्ये घडलेली आहे की जर माननीय न्यायालयाचा निष्कर्ष 102च्या अनुषंगाने राज्याला कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत जर असा होता, तर मग राज्य सरकारने केलेला जो कायदा होता किंवा गायकवाड कमिशनचा रिपोर्ट हा तपासण्याची आवश्यकताच नव्हती. प्रायमा बेसी ते फेकून देऊ शकत होते आणि मग राज्य सरकारच्या हातामध्ये पुन्हा ह्या आयोगाच्या अहवालाला धरून काही करता आलं असतं. परंतु मान्य न्यायालयाने एकाच वेळेस 102ची कुऱ्हाड चालवताना आयोगाच्या अहवालाला आणि राज्य सरकारने केलेल्या कायद्याला जो धक्का दिलेला आहे हा मला तरी ह्या अर्थाने चुकीचं वाटतंय. ठीक आहे. नेमकं काय तर आरक्षणाचा प्रश्न हा जटिल बनलेला आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांना मिळून जर का मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असं त्यांनी ठरवलं तरच त्यात तोडगा निघू शकतो. सुप्रीम कोर्टानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, तरी सुद्धा रिव्ह्यू पिटिशन ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. इथं थांबूया.